भारतीय संविधानात एक असं कलम आहे जे अवघ्या एका वाक्यात नागरिकत्वाचं वचन देतं आणि त्याच श्वासात ते काढून घेण्याचा अधिकारही संसदेला देतं. आज आपण याच कलम 10च्या गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या पैलूंवर नजर टाकणार आहोत. हा प्रश्न दिसायला खूप सोपा आहे, बरोबर? पण याचं उत्तर ते जरा गुंतागुंतीचं आहे आणि ते लपलंय आपल्या संविधानाच्या कलम 10 मध्ये. चला ते उत्तर शोधून काढूया. तर सगळ्यात आधी बघूया की कलम 10 आश्वासन काय देतं. याची सुरुवातच एका मोठ्या वचनाने होते, जे नागरिकांना एक प्रकारचं सुरक्षा कवच देतं. आता हे वाचायला थोडं किचकट वाटेल, पण याचा अर्थ अगदी सरळ आहे. हे कलम सांगतं की 26 जानेवारी 1950 रोजी, म्हणजे जेव्हा आपलं संविधान लागू झालं, तेव्हा जे कोणी भारताचे नागरिक होते ते नागरिक म्हणून कायम राहतील. हा एक खूप मोठा दिलासा होता. जरा विचार करा, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशासाठी हे किती महत्त्वाचं असेल नाही का? म्हणजे हा फक्त एक कायदेशीर मुद्दा नव्हता, तर एक भावनिक हमी होती. लोकांना सांगणं होतं की हे राष्ट्र तुमचं आहे आणि तुमचं स्थान येथे सुरक्षित आहे. पण गोष्ट इथे संपत नाही. याच वचनामध्ये एक छोटासा पण खूप महत्त्वाचा पण लपलेला आहे, आणि तोच या कथेचा खरा ट्विस्ट आहे. तो म्हणजे संसदेचा अधिकार. इथेच या कलमाचं खरं रहस्य उलगडतं. पहिला भाग म्हणतो नागरिकत्व कायम राहील, पण दुसरा भाग म्हणतो मात्र संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्याच्या अधीन राहून. आणि याच दुसऱ्या भागात सगळा खेळ आहे. एका बाजूला वचन तर दुसऱ्या बाजूला एक मोठी अट. म्हणजे काय? तर याचा सरळ अर्थ असा की नागरिकत्वाची हमी ही काही दगडावरची रेष नाहीये. संसदेला पूर्ण अधिकार आहे की ते भविष्यात कायदा करून नागरिकत्वाचे नियम बदलू शकतात, ते मर्यादित करू शकतात किंवा अगदी रद्दसुद्धा करू शकतात. खूप आता प्रश्न असा येतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हक्क आणि संसदेचा अधिकार समोरासमोर येतात तेव्हा काय होतं? याची कसोटी लागली ती न्यायालयांमध्ये. चला काही महत्त्वाचे खटले पाहूया. सुरुवात करूया 1969च्या एका महत्त्वाच्या केसने, उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध शाह मोहम्मद. या केसमध्ये थेट सर्वोच्च न्यायालयालाच हा प्रश्न विचारला गेला की संसदेचे अधिकार नक्की किती आहेत? ते नागरिकत्वाबाबत कोणताही कायदा बनवू शकतात का? आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तो अगदी स्पष्ट होता. कोर्टाने सांगितलं की हो, कलम 10 संसदेला नागरिकत्वाचे नियमन करण्यासाठी कायदे करण्याचा स्पष्ट अधिकार देतं. यात कोणतीही शंका नाही. या निकालाचा परिणाम खूप मोठा होता. यामुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. एक, संसदेचा नागरिकत्व रद्द करण्याचा किंवा मर्यादित करण्याचा अधिकार कायदेशीर आहे. आणि दोन, नागरिकत्वाचे हक्क हे कायमस्वरूपी नाहीत, ते कायद्याने बदले जाऊ शकतात. थोडक्यात काय, तर कोर्टाने सांगितलं की या बाबतीत संसदेचा अधिकार सर्वोच्च आहे. बरं, आता पुढचा एक प्रश्न. समजा एखाद्या भारतीय नागरिकाने स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर काय होईल? हाच मुद्दा समोर आला होता 2006च्या कुलदीप नायर केसमध्ये. इथेही कोर्टाने संसदेने बनवलेल्या कायद्यालाच महत्त्व दिलं. तो कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा 1955. कोर्टाने स्पष्ट केलं की जर कायद्यात असं लिहिलं असेल की परदेशी नागरिकत्व स्वीकारताच भारतीय नागरिकत्व आपोआप संपेल, तर तो नियम कलम 10 अंतर्गत पूर्णपणे वैध आहे. हे सगळं कायदेशीर वाटतं, पण सामान्य माणसाच्या आयुष्यावर याचा नेमका काय परिणाम होतो? चला काही सोप्या उदाहरणांमधून हे समजून घेऊया. समजा सीता नावाची एक भारतीय नागरिक आहे. 2000 साली ती अमेरिकेत जाते आणि तिथलं नागरिकत्व स्वीकारते. त्याच क्षणी आपल्या नागरिकत्व कायदा 1955 नुसार तिचं भारतीय नागरिकत्व आपोआप संपून जातं. यासाठी तिला वेगळी नोटीस किंवा कोर्टाचा आदेश लागत नाही. हा कायद्याचा थेट परिणाम आहे. आता दुसरी केस बघूया. रमेश नावाचे एक गृहस्थ आहेत जे 1947 पासून भारताचे नागरिक आहेत. कलम 10 त्यांना सुरक्षा देतं. पण जर संसदेने 2019च्या CAA सारखा एखादा नवीन कायदा आणला तर त्या कायद्यानुसार त्यांच्या नागरिकत्वाची स्थिती पुन्हा तपासली जाऊ शकते. म्हणजे जुनं नागरिकत्व असलं तरी ते नवीन कायद्यांपासून पूर्णपणे सुरक्षित नाही. आणि हे सगळं शक्य होतं ते कलम 10 मुळेच. ठीक आहे, पण नागरिकत्व गेलं तर काय होतं? फक्त पासपोर्ट जातो का? नाही, गोष्ट त्याहून खूप गंभीर आहे. याचा परिणाम थेट मूलभूत हक्कांवर होतो. खरक सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या केसमध्ये हे स्पष्ट झालं. आपल्या संविधानातील कलम 19 काही मूलभूत हक्क देतं, जसं की भाषण स्वातंत्र्य, सभा घेण्याचं स्वातंत्र्य, कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य. पण हे हक्क फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच मिळतात. म्हणजे जर नागरिकत्व गेलं तर हे मूलभूत हक्कही जातात.
तर आता प्रश्न असा आहे की 1950 साली लिहिलेलं हे एक छोटंसं कलम आजही इतकं महत्त्वाचं का आहे? आजच्या काळात याचा काय अर्थ आहे? याचं कारण म्हणजे कलम 10 एक दुहेरी भूमिका बजावतं. एकीकडे ते स्थिरता देतं, म्हणजे जे नागरिक आहेत त्यांना एक आधार मिळतो. पण दुसरीकडे ते संसदेला लवचिकता देतं, म्हणजे बदलत्या काळानुसार स्थलांतर किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांसारख्या मुद्द्यांवर कायदे बनवण्याचा अधिकार देतं. हेच या कलमाचं वैशिष्ट्य आहे, स्थिरता आणि लवचिकता यांचं संतुलन. आणि संसदेने हा अधिकार वापरला कसा? तर त्यासाठी त्यांनी बनवला नागरिकत्व कायदा 1955. नागरिकत्व कसं दिलं जाईल, कोणत्या परिस्थितीत ते काढून घेतलं जाईल, हे सगळं याच कायद्यात लिहिलेलं आहे. एक प्रकारे हा कायदा म्हणजे कलम 10चं व्यावहारिक रूप आहे. तर मग नागरिकत्वाचा मूळ आधार काय आहे? स्थिरता की लवचिकता? कलम 10 आपल्याला याचं कोणतंही एक सोपं उत्तर देत नाही. ते आपल्याला हे सांगतं की खरा पाया कदाचित या दोन्ही गोष्टींच्या नाजूक संतुलनातच आहे. एक असं संतुलन जे सतत बदलत राहतं. आणि हाच विचार आपल्याला या कलमाबद्दल अधिक विचार करायला लावतो, नाही का?